Hi students, today we are going to understanding a last section in your course book, section number 4, genre novel 4.1 history of novel. Today we are understanding briefly information about the history of novel which is given in your course book. History of novels. In the 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. One of those was the periodical essay and the other was novel. साधारणतः 18व्या शतकामध्ये इंग्रजी साहित्यामध्ये दोन नवीन फॉर्म्स उदयाला आले. त्याच्यामध्ये पहिलं आहे द पिरियडिकल एसे अँड सेकंड नंबर द नोवेल. Both of these forms, especially novel, caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental, and realistic blend and tried to instruct the readers, which would help them to more purposeful and virtuous life. Since the time of its origin, novel has been gaining popularity and growing gradually. Today, it is organized as the most dominant literary form. Periodical essay and novel हे दोन लिटररी फॉर्म 18व्या शतकामध्ये निर्माण झाले. परंतु नोवेल हा जो काही फॉर्म आहे, हा जो काही साहित्य प्रकार आहे, हा साहित्य प्रकार त्यावेळेस या साहित्य प्रकाराने एक वेगळ्या अशा प्रकारचं स्थान निर्माण केलेलं होतं. अ नोवेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. नॅरेटिव्ह मीन्स गोष्टीच्या स्वरूपामध्ये, नॅरेशन गोष्टीच्या स्वरूपामध्ये. फिक्शन मीन्स कल्पित वाङ्मय किंवा कल्पित साहित्य. इंटिमेट मीन्स व्यक्तिगत किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये खोलवर दडलेला विचार. नोवेल म्हणजे काय? नोवेल म्हणतात तरी कशाला? अ नोवेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. कादंबरी हे काय आहे? लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन आहे. लॉंग मीन्स मोठ्या अशा प्रकारे लिहिलेलं. नॅरेटिव्ह मीन्स गोष्टीच्या स्वरूपात अँड फिक्शन मीन्स कल्पित साहित्य किंवा कल्पित वाङ्मय. मोठ्या अशा स्वरूपामध्ये काल्पनिकरित्या लिहिलेलं जे काही गोष्टीच्या स्वरूपातील साहित्य आहे, विच डिस्क्राइब्स, जे साहित्य वर्णन करतं इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. त्या व्यक्तीला आलेले व्यक्तिगत विचार किंवा त्या व्यक्तीच्या मनामध्ये दडलेले खोलवर विचार यांचे जे काही अनुभव आहेत, हे अनुभव गद्याच्या स्वरूपामध्ये मांडणे त्यालाच म्हणतात नोवेल. द नोवेल वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नोवेला. नोवेल हा जो काही वर्ड्स आहे, या वर्ड्सची निर्मिती झालेली आहे एका इटालियन शब्दापासून. तो शब्द आहे नोवेला. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ नोवेला? नोवेला म्हणजे तरी काय? नोवेला मीन्स न्यू. नोवेलाचा मिनिंग होतो आहे न्यू अशा प्रकारचा, नवीन. अ नोवेल नॅरेट्स अ स्टोरी एम्बेलिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स, देअर जस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज. एम्बेलिशिंग मीन्स सुशोभित करणे. आपल्याला जर एखादी कादंबरी सुशोभित करायची असेल तर ती कादंबरी सुशोभित करत असताना आपण वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो. मग वेळ असेल, ठिकाण असेल, निसर्ग सौंदर्य असेल,
दिलेली पात्र असतील, त्यांचे माइंड्स असतील, त्यांचे जस्चर्स असतील, त्यांचे मुवमेंट्स असतील, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असतील, त्यांनी केलेल्या कृती असतील, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आपण ती नोवेल सुशोभित करत असतो. द नोवेल ॲज अ लिटररी genre has a history of about 2000 years. हे जे काही एक साहित्य प्रकार आहे, कादंबरी हा जो काही साहित्य प्रकार आहे, या कादंबरी या साहित्य प्रकाराला साधारणत 2000 वर्षापूर्वीचा इतिहास असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. काही महत्त्वाचे आपण नॉवेल्स पाहूयात. व्हर्जिल्स इकोलॉगस Moralis Maud the author, Geoffrey Chaucer The Canterbury Tales, Murasaki Shikibu's Tale of Genji 1010 has been described as the world's first novel. जगामध्ये लिहिली गेलेली पहिली नोवेल म्हणून ज्यांचं वर्णन केलं जातं त्या कादंबरीचं नाव आहे टेल ऑफ गेन्झी. टेल ऑफ गेन्झी ही जी काही कादंबरी आहे, ही कादंबरी जगामध्ये पहिल्यांदा लिहिली गेलेली कादंबरी म्हणून तिची ओळख आहे. त्याचे रायटर आहेत मुरासाकी सेकिबू आणि ही कादंबरी लिहिला गेलेला काळ आहे इसवी सन 1010. मेजर नोवेलिस्ट इन 18th century, 18व्या शतकामधील प्रमुख कादंबरीकार सॅम्युअल रिचर्डसन, हेनरी फिल्डिंग्स, लॉरेन्स स्टर्न, टोबियस स्मॉलेट, चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथॅनियल हाउथॉर्न, थॉमस हार्डी, होरास वेलपोल, H.G. Wells, etc. Indian scenario. Rajmohan's Wife by Bankim Chandra Chattopadhyay, serialized in the Indian film, was the first novel in English written by an Indian. आता भारतामध्ये लिहिली गेलेली पहिली कादंबरी कोणती असेल तर ती आहे राजमोहन्स वाईफ. राजमोहन्स वाईफ ही कादंबरी भारतामध्ये सर्वात पहिली लिहिली गेलेली कादंबरी आहे. कोण लिहिलेली ही कादंबरी आहे? याचे लेखक आहेत तरी कोण? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. मेजर इंडियन नोवेलिस्ट. काही महत्त्वाचे भारतीय कादंबरीकार: मुल्कराज आनंद, आर के नारायण, राजा राव, अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर, अरविंद अडिका, सलमान रश्दी, अरुंधती रॉय, किरण देसाई, एट्सेट्रा. हा आहे भारतामध्ये कादंबरी कशा पद्धतीने डेव्हलप होत गेली याची थोडक्यामध्ये माहिती. नोवेला. यू नो नोवेला मीन्स न्यू. आपल्याला नोवेला म्हणजे काय याची माहिती आहे. अ नोवेला द वर्ड. आता नोवेला या शब्दाबद्दलची, नोवेला या वर्ड्सबद्दलची काही अधिकची माहिती आपण पाहूयात. अ नोवेला, द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नोवेल, is a type of a prose fiction which is shorter than a full-length novel and longer than short stories. नोवेला हा एक साहित्याचा असा प्रकार आहे जो जास्त लांबही नाही आहे आणि जास्त कमीही नाही आहे. म्हणजे एखादी जास्त मोठी गोष्ट ऐकत असताना आपण बोर होतो किंवा एखादी छोटीशी गोष्ट आपल्याला ऐकावीशी वाटते, परंतु या दोन्हीच्या मधला जो काही मध्य आहे त्याला म्हणतात नोवेला. म्हणजे ज्याची लांबी प्रमाणापेक्षा जास्तही नाही आहे आणि ज्याची लांबी प्रमाणापेक्षा कमीही नाही आहे असा साहित्याचा प्रकार म्हणजे नोवेला. नोवेल हा जो काही वर्ड्स आहे हा वर्ड्स इटालियन शब्दापासून निर्माण झालेला आहे. याची माहिती आपण पूर्वीच पाहिलेली आहे. इट इज वेल स्ट्रक्चर्ड, एट शॉर्ट नॅरेटिव्ह,
ऑफन सटायरिक अँड रिअलिस्टिक इन टोन. हे चांगल्या पद्धतीने वेल स्ट्रक्चर केलेलं असतं. त्याची रचना, त्याची बांधणी ही चांगल्या पद्धतीने केलेली आहे. नोवेलाची रचना ही चांगल्या पद्धतीने केलेली असते. याच्यामध्ये गोष्टीच्या स्वरूपामध्ये अतिशय थोडक्यात आणि रिअलिस्टिक टूनमध्ये माहिती सांगितलेली आपल्याला पाहायला मिळते. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट or issue with one or two main characters and take place at a single tradition. याच्यामध्ये प्रामुख्याने कोणती गोष्ट फोकस केली जाते, कोणती गोष्ट केंद्रित केली जाते, एकच प्रसंग प्रामुख्याने या नोवेलामध्ये वर्णन केलेला असतो. आणि हा प्रसंग वर्णन करण्यासाठी एक किंवा दोन एवढ्याच पात्रांचा वापर त्यांनी केलेला असतो आणि टेक प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन. आणि पारंपरिक अशा प्रकारचं एकच ठिकाण त्यांनी निवडलेलं असतं. सम फेमस नोवेलाज इन इंग्लिश आर. आता इंग्रजीमधील काही फेमस नोवेला आहेत ते नोवेलाज पाहूयात. द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉन्रॅड. The Turn of the Screw by Henry James. Billy Budd by Herman Melville. Death in Venice by Thomas Mann. Says the Day by Saul Bellow. Paul by John Steinbeck. Next topic, elements of novel or novella. There are 6 elements essential of novel or novella. All these factors may be related to one another in the work by an author. कादंबरी आहे, त्या कादंबरीचे एलिमेंट्स घटक नक्की कोणते आहेत ते आपण पाहूया. प्रामुख्याने 6 प्रकारचे एलिमेंट्स, महत्त्वाचे एलिमेंट्स आपल्याला कादंबरीमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि या सर्व एलिमेंटचा एकमेकांशी सहसंबंध असतो. फर्स्ट इज थीम. थीम इज अ सेंट्रल आयडिया इन द नॉवेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटसेल. इट इज अ philosophical statement or a truth which the writer has put forth through the narration of the series of events in the story and characters acting in the particular setting. थीम म्हणजे मध्यवर्ती कल्पना. ही मध्यवर्ती कल्पना लिहित असताना वेगवेगळ्या घटनांची सांगड एकमेकांशी आपल्याला घातलेली पाहायला मिळते. सिरीज ऑफ चेन्स ऑफ मेनी इव्हेंट्स असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट इज प्लॉट. प्लॉट इज एसेन्शियल द स्टोरी or the course of event that make up the theme. ज्यावेळेस आपण मध्यवर्ती कल्पना क्रिएट करतो आहे त्यावेळेस प्लॉट हा जो काही आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. बिकॉज इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल और एक्सटर्नल. प्लॉट मे बी सिम्पल और कॉम्प्लेक्स. प्लॉट हा साधासुद्धा असू शकतो आणि संदिग्ध अशा प्रकारचा सुद्धा असू शकणार आहे. Next important element of the novel is character. Characterization is related to the plot as the course of event take place because of the certain behavior of the characters. Major characters and minor characters are the two types of main characters. Also, use says antagonist or protagonist. Okay, आपल्याला कॅरेक्टर म्हणजे त्या कादंबरीमध्ये येणारी पात्र यांची माहिती हा घटकसुद्धा कादंबरीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पात्रांचे वेगवेगळे प्रकार पडतात. काही प्रमुख पात्र असतात, काही कमी महत्त्वाची पात्रही आपल्या कादंबरीमध्ये असतात. नेक्स्ट पॉईंट इज सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंग मीन्स आपण स्टोरी लिहित असताना
जे काही ठिकाण, जे काही प्लेस, जे काही बॅकग्राऊंड चूज करतो त्यालाच म्हणतात सेटिंग. नेक्स्ट एलिमेंट इज कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट मीन्स द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी. कॉन्फ्लिक्ट इज द स्टोरी प्रोव्हाइडेड इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष किंवा परस्पर विरोध. आपण जर एखादा मूवी पाहिला तर त्या मूवीमध्ये अशा प्रकारचं कॉन्फ्लिक्ट दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परस्पर विरोध किंवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे. जो संघर्ष आपली उत्सुकता, आपला आवड किंवा आपली उत्सुकता वाढवण्याचं महत्त्वाचं कार्य करत असते. लास्ट एलिमेंट इज लँग्वेज ऑर स्टाईल. द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज्ड बाय द ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ द इव्हेंट इज नोन ॲज स्टाईल. स्टाईल म्हणजे काय? स्टाईल मीन्स एखादा कादंबरीकार कादंबरी लिहित असताना ज्या प्रकारची भाषा वापरतोय, ज्या प्रकारचे भाषेतील तंत्र वापरतोय, भाषेच्या शैली वापरतोय, त्यांनाच म्हणतात स्टाईल. These are the major 6 elements, essential 6 elements for novel, which are: first is theme, second is plot, third one is character, fourth setting, fifth conflict, and sixth number is language and style. Types of novels. First type is a realistic novel. Second number, Picasso novel, historical novels, epistolary novels, gothic novels, autobiographical novels, allegorical novels, utopian dystopian novel, psychological novel, stream of consciousness novel, Bildungsroman novel. Thanks for watching my video.